चरित्र केले नारायणे. दशा म्हणजे अवस्था. भगवंताने या अवस्थेत म्हणजे कोणत्या अवस्थेत म्हणजे त्या वयात, कोणतं वय? बालवय आहे. हे जसे या बालवयामध्ये चरित्र, जे बालवयात चरित्र केलं ते केले. पण कोणी केलं त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणले नारायण. काय आहे? व्यक्तीचा परिचय झाल्याशिवाय त्या लिहिलेलं महत्त्वच येणार नाही. चोरी केली म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? चोरी केली म्हणजे मोठी गोष्ट नाही, कोणी केली ही मोठी गोष्ट आहे. ए बाबू, ते सुद्धा लिहिलंच आहे बाललीला. चोरी केली म्हणजे चोरी केली हे महत्वाचं नाही. लोक काय चोरी करत नाही का? चोरी केली तर ती कोणी कीर्तनातून गातं का? एवढ्या आवडीने लोक चोरी ऐकायला बसतील का? बसले तरी ती चोरी कोण ऐकेल? पोलीस स्टेशनवाले ऐकतील कशी केली, कुठून केली, किती वाजता केली, किती केली. पण चोरीला सुद्धा एवढं महत्त्व आलं. मला सांगा, चोरी काय महत्त्वाची गोष्ट आहे? चोरी काय कीर्ती वाढवणारी गोष्ट आहे? चोरी काय पुण्य देणारी गोष्ट आहेत का? पण या ठिकाणी चोरी धर्म ठरला का? धर्माचा अधिष्ठाता भगवान परमात्मा या ठिकाणी चोरी करतो. आणि म्हणून मोठी गोष्ट आहे. तस्कराणाम पतये नमः. त्याचं वर्णन करतानाच असं आलं की चोरी करणाऱ्या चोरांच्या सरदाराला आमचा नमस्कार असो. आतापर्यंत आम्ही सज्जनाला नमस्कार ऐकला, पण चोराला नमस्कार ऐकावा लागतो. श्रीकृष्णाच्या चरित्रात लीला काय केली हे महत्त्वाचं नाही, कोणत्या उद्देशाने केली हे महत्त्वाचं आहे. आणि कोणी केली हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात हे जे चरित्र केलं ना ते अजिबात महत्त्वाचं नाही. हे दशे चरित्र, ही दशा तर आपल्या सगळ्यांनाच होती. आपण काही रांगत नव्हतो का? सगळेच रांगत होतो. पण आपल्या रांगण्यामध्ये आणि त्याच्या रांगण्यामध्ये फरक आहे. आपण रांगत असताना मग त्याचं रांगणं तर मग सविस्तर वर्णन केलेलं आहे. तळवे तळहात तळहात टेकी डाव्या गुडघ्याने रांगत. दोन तळवे खाली टेकवले, डावा गुडघा जमिनीवर टेकवला आणि आपला जो उजव्या पायाचा तळवा आहे तो जमिनीवर टेकत आणि रांगत रांगत श्रीकृष्ण चालू लागले. मला वाटतं या ठिकाणी शब्दाचा अर्थ पाहायचा नाही, देवाचं दर्शनच करायचं. नाही, देवाचं दर्शनच करायचं. खरं म्हणजे श्रवणात जर दर्शन असेल ना तर ते सर्वात श्रेष्ठ श्रवण. आपण हा अभंग म्हणताना रांगणारा श्रीकृष्ण आपल्या डोळ्याच्या समोर उभाच राहिला पाहिजे. तळवे तळहात, किती सुंदर बालमूर्ती आहे. देवाने दोन्ही हात आपले टेकवले असतील यशोदा मातेच्या अंगणामध्ये. तळवे तळहात आणि वेदांतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. देवाचे हात म्हणजे कसे आहेत? त्या हातामध्ये विशिष्ट प्रकारचं सामुद्रिक आहे. भगवान परमात्म्याच्या सामुद्रिकात आणि सामान्य माणसाच्या सामुद्रिकात फरक आहे. देवाचा जो उजवा पाव आहे तो पाय देवाने जमिनीवर टेकवला. डावा गुडघा जो आहे असं सांगतात तो अधिष्ठान स्वरूप मानलेला आहे. आणि ही पृथ्वी आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पृथ्वीवर जेव्हा पापाचा भार होतो तेव्हा ही भूमाता भगवान नारायणाला शरण जाते. आणि मग नारायण परमात्मा तिला आश्वासन देण्याकरता दोन्ही हात तिच्यावर टेकवतो आणि तिला सांगतो आता तू काळजी करू नको, मी आलेलो आहे. तुझ्यावर पापाचा भार आणि लादणारे जे लोक आहेत ते तर असले तरी आता माझा अवतार झालेला आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा दोन्ही हाताने तिला आश्वस्त करतात. आणि अजून सांगतात देवाच्या पायामध्ये ध्वज आहे, अंकुश आहे, जेव आहेत, कुश आहेत, हे अशा प्रकारचे सुंदर चिन्ह आहेत. आणि अशा चिन्हाने आश्वास प्रत्येकाच्या हातापायात सामुद्रिक असतात. म्हणून आपल्या ज्योतिष विद्येमध्ये सामुद्रिकाचं फार महत्त्व आहे. तुम्ही म्हणाल हे खरं असतं का? खरं म्हणजे आमच्या कीर्तनात या सगळ्या गोष्टीला फार महत्त्व साधू संतांनी दिलं. ज्योतिष नाही, भविष्य नाही, खडा नाही, मोती नाही, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. पण वारकरी संत सांगतात जे होणार आहे ते आपल्या नशिबाने आणि कर्तृत्वाने होणार आहे असा ठाम सिद्धांत ज्या मताचा आहे ते वारकरी मत आहे. म्हणून आम्ही जास्त ज्योतिष कर्मकांड याच्यामध्ये कधी वाहत नाही, पण त्याचा निषेधही करत नाही. आणि दुसरं का ते आस्तिकशास्त्राचं ते सगळं निर्मिती आहे त्याच्यामुळे त्याचा विरोध आपण करू शकत नाही. पण आमच्या संतांचं मत असं आहे होणार ते होते प्रारब्धेची. जे होणार आहे ते आपल्या प्रारब्धाने होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीचे हात कोणाला दाखवायचे? मराठीत म्हणे हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं नाही. पण हातामध्ये चिन्ह नाहीत असंही कोणी समजू नका. विठाला विठाला सुद्धा चिन्ह असतात. आता आपले पाय तरी सगळ्यांचे हात वेगळे, बरं सगळ्यांचे पाय वेगळे.
त्याच्यामुळे सगळ्यांचं नशीबही वेगळं आहे. प्रत्येकाचं नशीब भिन्न आहे. सगळ्यांच्या हातापाच आहेत, पायाचे जे बोटं आहेत ना यांचा सुद्धा एक विचार आहे. काही माणसाची सगळे बोटं एका लाईनमध्ये असतात पायाचे, काही माणसाची बोटं मागे पुढे असतात. साधारणपणे अंगठा मोठा असतो आणि करंगळी लहान असते. पण काही माणसाचं असंही काही नसतं, अंगठा मोठा असतो पण काहीच्या अंगठ्याजवळचं बोटच लांब असतं. काही माणसाचा पाय असा खोलगट असतो. म्हणतात जुन्या काळी जर गेले मुलांना पाहायला माणसं तर ते पाण्यात पाय भिजून आणायला लावायचे, मग ते असं टेकवायला लावायचे. तुमच्या काळात असेल कदाचित बाबा. आमच्या काळात आता मुली पाय भिजून टेकवणारच नाही, त्या म्हणतील पोराला एकदा भिजून आणायला सांगा त्याचा पाय. जुना काळ होता, जे विचारायचं ते मुलींनाच विचारायचं, जे पाहायचं ते इकडच्या लोकांनी जवळच पाहायचं. एक पण आताचा काळ बदललेला आहे. आता माणसं म्हणतात पाय कसे असू दे, फक्त होकार मिळाला तर खूप झाला. कारण प्रश्न मोठा झालेला आहे. पण जुन्या काळातली गोष्ट आहेत. म्हणतात पाय भिजून आणायचा, तो असा टेकवायचा. जर मागची पुढची चवडी त्याची टेकली, मधला भाग जर उमटलाच नाही तर मग समजायचं ही जी कन्या आहे ती कशी आहे, सदलक्षणे सुलक्षणे हिची पावलं चांगली आहेत. नाही तर मग जर सगट पाय उमटला तर मग म्हणायचं आता ही सपाट पावली. पायच सपाट आहे. खरं म्हणजे सपाट तसा कोणाचाच उमटत नाही एवढा, थोडाफार खोलगट भाग असतो पण कमी जास्त प्रमाणात. सपाट पाय म्हणजे काय, तो सपाट असण्यामध्ये असं सांगितलंय सामुद्रिक, आता निघाला म्हणून सांगतोच तुम्हाला थोडंसं. असं सांगितलेलं की पाय जर सपाट असेल तर तो माणूस कानाचा कच्चा असतो. कानाचा कच्चा म्हणजे कोणी काही सांगितलं की त्याच्यावर बाबड्या स्वभाव होता. गोगरे पाटलांनी सांगितलं लगेच ऐकायचं, तिकडून ऐकून आलो माऊलीने दुसरं काही सांगितलं त्यांचं ऐकायचं, ते मागचं विसरून जायचं, यांचं ऐकायचं. पुढे नारायणरावकडे गेलो त्यांचं ऐकायचं, यांचं विसरून जायचं. तर आपला जो विचार आहे तो निश्चित ठेवायचाच नाही. जसं ऐकलं ना त्याच्यावरून आपलं मत बनवीत राहायचं. अशा प्रकारची प्रवृत्ती असते, याला कानाचा कच्चा माणूस म्हणतात. ज्याचा पाय सपाट असतो, ज्याचा पाय असा जास्त खोलगट असतो ना, ती माणसं पक्की असतात. याचं थोडं ऐकून घेतील, त्याचंही ऐकून घेतील, तिसरा काय सांगतो त्याचं ऐकून घेतील. सगळ्यांचं ऐकून झाल्यावर आपल्या मनाचंच करतील, जे योग्य वाटतं, जे योग्य दिसतं. त्याने सांगितलं म्हणून लगेच त्याला भांडणार नाही, याने सांगितलं म्हणून लगेच त्याच्यावर रागवणार नाही. सगळ्यांचा विचार करून काय योग्य वाटतं अशा पद्धतीने स्वयंबुद्धीचे असतात जे माणसं खोल पायाचे असतात. अजून सांगू का थोडंफार. ज्या माणसाच्या अंगठ्याच्या बोटाजवळचं बोट मधलं लांब असतं त्याही माणसाचा विचार सांगितलेला आहे. ज्या माणसाची करंगळी छोटी असते पण ती बोटापासून वर टांगलेली असते, म्हणजे जमिनीवर टेकतच नाही, असे माणसं क्रूर स्वभावाचे असतात बरं का, ते कपटी असतात. ज्या माणसाचं मधलं बोट जे असतं ना ते मनमिळावू स्वभावाचे असतात आणि बहुधा समाजामध्ये सगळ्यांशी व्यवहार चांगला ठेवून आपला लाभ करून घेणारे असतात. ज्या माणसाचं बोट आपलं असतं ना ते माणसं जो भेटतील त्यालाच भिडत असतात. मधलं बोट अंगठ्याच्या पाठीमागं जर असेल तर ते सोबतच राहतील, पण सोबतच्या माणसाचा काय विरोध करतील, फायदा त्याचाच घेतील. म्हणजे थोडेसे कमी डोक्याचे, ज्या झाडावर बसतील ना त्याचीच फांदी कापतील. याला शास्त्रामध्ये शेकचिल्ली म्हणतात. अशा प्रवृत्तीची काही माणसं आहेत की जे अंगठ्याच्या जवळचं ज्याचं बोट आपलं असतं, ज्याचं लांब असतं, तो माणूस मात्र सगळ्यांशी व्यवहार चांगला ठेवून आपलं काम कसं योग्य करता येईल असे हुशार असतात. ज्याच्या पायाची करंगळी खाली सपाट टेकलेली असते ती माणसं सगळ्यांकरता समान समस्वभावी दुसऱ्याला फायदा देणारी असतात. आपला थोडा कमी जास्त झाला तर चालेल, पण आपल्या बरोबरच्या माणसाला आपण नेहमी हित पोहोचायचं. ज्या माणसाच्या पायाची करंगळी टेकतच नाही, फार आपली असते, असे माणसं आपल्या जवळच्या माणसाचं कधीच हित होऊ देत नाही. आता कुऱ्हाडे बाबा बसल्या बसल्या माझ्या पायाकडे पाहू राहिले. खरं म्हणजे हे सगळं तुम्ही घरी गेल्यावर पाहते की पाहू नका. आणि ही जी सगळी माहिती आहे या माहितीहून लगेच दुसऱ्याबद्दल मतं बनवू नका. फक्त आपल्या आपल्या पायाचेच मतं बनवण्याचा अधिकार आपल्याला आहे. दुसऱ्याच्या पायाच्या वरून दुसऱ्याकरता आपलं मत ठरवू नका आणि विनाकारण दुराग्रह करून घेऊ नका. विठाला विठाला विठाला
हे दशे चरित्र केले नारायण. कशा करता निघाला विषय? रांगता भगवान तळपाय आणि तळहात टेकवीत टेकवीत पृथ्वीवरती रांगत होते. रांगण्याची लीला आहे. अध्यात्मामध्ये साधू संतांनी याचे खूप मोठे भाव आणि विचार सांगितलेत. आपला अल्पस्वल्प वेळ आहे, आपल्याला सरळ अर्थ काल्याच्या अभंगाचा पाहायचा आणि वेळेमध्ये थांबायचा आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. बाललीला भगवंतांनी केल्या. रांगत असतानाचं जे चरित्र आहे ते अद्भुत आहे. म्हणून तर बालचरित्राचा विशेष चिंतन संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याच्या खूप लीला सांगितल्या, पण बाललीलामध्ये शुकदेवजी आणि राजा परीक्षिती रममाण झाले. यानी यानी गीतानी तद बालचरितानीच, यानी यानी गीतानी तद बालचरितानीच. असे भगवान परमात्म्याचं जे आहे ते बालचरित्र आहे आणि त्या बालचरित्रामध्ये ते रममाण झाले. कारण जो रांगतो ना तो सामान्य बालक नाही. क्रिया सामान्यच आहे, पण ज्याने केली तो मोठा आहे. आणि मोठ्या माणसाने सामान्य क्रिया जरी केली तरी त्या क्रियेला फार मोठं महत्त्व प्राप्त होतं. आपण सगळे बसून कीर्तन ऐकतो, पण चुकून कल्पना करा आपल्या जिल्ह्याचे खासदार आले कीर्तनात येऊन बसले. कोणही त्यांची मला विचार करायचा नाही, मला उदाहरण सांगायचं आहे. ते येऊन बसून कीर्तन ऐकणार नाहीत, पण उदाहरण घ्यायला काय अडचण नाही. जिल्ह्याचे खासदार आले ना आपल्यासमोर बसले आणि ते कीर्तन ऐकायला लागले. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला होतं, खासदार साहेबांनी समग्र 2 तास मनेगाव पाटीवरती जनार्दन स्वामी महाराजांच्या असणाऱ्या सप्ताहामध्ये भेट देऊन 2 तास कीर्तनाकरता ते हजर होते. आणि आम्ही किती वर्षापासून 2-2 तास नाही, आमचं अर्ध आयुष्य ऐकण्यात गेलं. एका पेपरवाल्याने कधी लिहिलं नाही का? क्रिया तीच आहे, फक्त थोड्याशा प्रतिष्ठित माणसाने जर केली तर त्या क्रियेला प्रतिष्ठा म्हणजे मोठेपणा प्राप्त होतो. विषय हाच आहे. म्हणून तर असं म्हटलेलं आहे, बडो नकी होत बडाई, गरीब को पूछे ना कोय. हनुमान जी ने कितनी गिरी उठाई, लेकिन गिरीधर कहे ना कोय. हनुमान बाबाने किती पर्वत उचलले, समुद्रात आणून टाकले, उचलले समुद्रात आणून टाकले. बेचाऱ्याने एवढा मोठा सेतू तयार केला, पण त्यांना कुणीच गिरीधर म्हटलं नाही. लक्ष्मणाला शक्ती लागली तर थेट उत्तर भारतातला द्रोणागिरी उचलला आणि थेट श्रीलंकेपर्यंत घेऊन गेले, पण तरी सुद्धा त्यांना कोणी गिरीधर म्हणलं नाही. या बाबाने एकदाच करांगळी लावली आणि एका जागेवरच लावली, त्याला उचललं नाही, कुठं नेलं नाही, काय नाही, पण हा लगेच गिरीधर झाला. आणि हनुमंताने एवढे पर्वत उचलले, पण त्यांना कोणी गिरीधर म्हटलं नाही. आणि यांना म्हटलं मीरा के प्रभू गिरीधर नाग. कशामुळे? याचं कारण आहे, क्रिया छोटी जरी असली तरी मोठ्या माणसाने जर केली तर त्या क्रियेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. म्हणून गोकुळामध्ये भगवंताने क्रिया साधारणच केल्या. दयादुधाची चोरी क्रिया साधारण आहे, रांगण्याची लीला क्रिया साधारण आहे, गाई चारण्याचं काम क्रिया साधारण आहे, पण ज्याने केलं तो साधारण नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, दशे चरित्र केले नारायण. साधारण आणि असाधारण दोन्ही चरित्र ज्याच्या चरित्रामध्ये अशा प्रकारे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचा विशेष आहे की तो नारायण आहे. आता काय होतं, कधी कधी मोठ्या माणसाने लहान काम केलं तरी त्याची नोंद घेतली जाते, आणि याच्या उलट लहान माणसाने जर अचानक खूप मोठं काम केलं तरी नोंद घेतली जाते. लोक म्हणतात पहा ना, माणूस छोटा आहे, पण माणूस छोटा असला तरी त्यांनी काम किती मोठं केलं. असं म्हणतात, पाठीमागं कोणीतरी झाडू मारणाऱ्या एका म्हातारीने विठ्ठल मंदिराला कितीतरी लाख रुपयाचं दान केलं. तर दुसऱ्या दिवशी पेपरला सगळीकडे चर्चा होती की भिकारी म्हणून समजत असलेली पंढरपूरच्या गल्लीमध्ये झाडू मारणारी एक बाई, तिने पांडुरंगाच्या मंदिराला 1-2 लाख रुपये दान दिले. सगळीकडे चर्चा होती. बाकीचे लोक कोटीनं दान करतात, चर्चा होत नाही का श्रीमंतच आहे त्याने दान केलं असेल, याच्यात काही नवल नाही. पण छोट्या माणसाने जर मोठं काम केलं तरी सुद्धा त्याचं नाव घेतलं जातं, आणि मोठ्या माणसाने छोटं काम केलं तरी त्याचं नाव होतं. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा कोण आहे तर हा नारायण आहे. पण नारायण असला तरी सामान्य गोपाळामध्ये येतो आणि लहान होऊन राहतो, हाच विशेष आहे. तुकोबाराय सांगतात या अवस्थेला आलं. खरं म्हणजे देवाची जी अवस्था आहे ती शिव अवस्था आहे, आणि माणसाची जी अवस्था आहे ती जीव अवस्था आहे.
पण शिव अवस्थेला असलेला भगवान परमात्मा जीव अवस्था धारण करून घेऊन येतो आणि घेऊन आल्यानंतर जीवासारखं कर्म करू लागतो. माणसामध्ये माणूस होऊन माणसासारखा भगवान परमात्मा वावरला. हाच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विशेष आहे. म्हणून ही दशे चरित्र खरं म्हणजे त्याची अवस्था, स्थिती, दशा आणि अधिकार खूप मोठा आहे. पण खूप मोठा असला तरी भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता लहान होतो. होय भक्ती केला वरची मोठी माणसं लवकर खालीच येत नाही. मोठे माणसाने ती लवकर खालीच येत नाही. त्याच्यापेक्षा थोडी मोठी ती लवकर कीर्तनालाच येत नाही. त्याच्यापेक्षा मोठी ती कीर्तनाला कधी येतच नाही. का ते म्हणजे का हो तिकडं ते म्हणजे ते मोठे माणसं आहेत. पण काय विशेष आहे तुकोबराय म्हणजे केले नारायणी. वास्तविक तो नारायण आहे. पण नारायण असला तरी हे जसे तर म्हणजे या दोनच शब्दामध्ये आपण विचार करत बसलो ना आपल्याला अंतर कळेल की तुकोबरायांना काय सांगायचं. महाराजांना हे सांगायचं आहे की दशा किती सामान्य. साधारण खेड्या गावातल्या त्या भोळ्या बाळ्या गोपिका, ते गायी वळणारे गोपाळ, पण त्यांच्यासोबत जो रांगण्याकरता आला, जो खेळण्याकरता आला, जो मित्र होण्याकरता आला, जो गायी वळण्याकरता आला, सोबत जो बसून जेवण करण्याकरता, काला खाण्याकरता आला, यमुनेमध्ये पोहण्याकरता आला, तो साधारण होता का? नाही. महाराज म्हणले तो थेट नारायण होता. जगत चालक सृष्टीचा नियंता आदिपुरुष परब्रह्म परमात्मा. पण असा आदिपुरुष परब्रह्म परमात्मा सर्व शक्ती सत्ता संपन्न असला तरी सुद्धा गोपाळांच्या भक्तिभावाला भुलून त्यांच्या समवेत तो त्यांच्या सारखा झाला. म्हणून तर तुकोबराने सांगायचंय तो या दशेला आला. या दशेला कशा करता आला तर म्हणजे जीव दशेला असलेली जी माणसं आहेत ना त्यांच्यात जाऊन त्यांची दशा आपल्याला बदलवता येईल तशी बदलवता येईल. खरं म्हणजे खुर्चीवर राहून समाजाची दशा बदलू पाहणारी खूप माणसं आहेत. पण कधी खुर्चीवरून सामान्य समाजाची अवस्था आणि दशा, दुर्दशा समाजात जाऊन जी खुर्चीवरची माणसं कधीच पाहत नाहीत ना, ते एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीचं जरी वर्णन करत असले तरी ते यथार्थ असणार नाही. विठाल दशेला महत्व द्यावंच लागणार आहे. आपल्या अभंगामध्ये सामाजिक काला सुद्धा आलाच पाहिजे विचाराचा. दशेला महत्व दिलं पाहिजे. एक माणूस आपल्या देशामध्ये होता, त्याने सांगितलं माझ्या देशामध्ये जब तक लोग नंगे और भूखे घूमते तब तक मैं भी पूरा वस्त्र नहीं पहनूंगा. महात्मा गांधी. जब तक मेरे देश में लोग नंगे घूमते, ज्यांना अंगभर घालायला कपडे नाही, अशा देशामध्ये मी बॅरिस्टर जरी असलो, वकील जरी असलो, सुशिक्षित जरी असलो, श्रीमंत जरी असलो, मी जरी अंगभर कपडे वापरू शकत असलो तरी सुद्धा मी वापरणार नाही. अंगावर अंगरखाच घालणार नाही आणि धोतर घातलं तरी गुडघ्यापर्यंतच घालेल. आणि आयुष्यभर तो माणूस फकीरासारखा तसाच राहिला, शेवट गेला. विचारलं महात्मा गांधी ज्याचं जगात नाव आहे, मोठा तत्वज्ञानी, विचारदर्शी, राष्ट्रपिता म्हणून ज्यांची मान्यता आहे, काही भाग काही माणसाचे सत्य म्हणून स्वीकारलेच पाहिजे. मग राजकारणाचे काही दृष्टी, काही भाग काही माणसाच्या जीवनामध्ये बऱ्या वाईट पद्धतीने आलेलंच आहे. पण एक गुण जर त्यांचा पाहिला तर किती मोठा आहे की माझ्या देशातला कोणताही माणूस जर
अंगावर त्याला कपडे मिळत नाही तोपर्यंत मी जर राष्ट्रपिता आहे, खरं म्हणजे पित्याचं कामच आहे. जोपर्यंत पोरगा उपाशी तोपर्यंत बाप पोटभर जेवणार, आई त्याची पोटभर जेवणार. मुलांना कपडे मिळत नाही तोपर्यंत आईबाप अंगभर चांगले कपडे घालायचे असेल तर आपल्या मुलाबाळाचा विचार अगोदर करेल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता ही संज्ञा देण्यात आली. आणि दुसरी माणसं आपल्या देशामध्ये त्यांनी नारे दिले गरिबी हटाव, पण कपडे धुवायला पॅरिसला. नारे देणारी गरिबी हटाव जे माणसं आहेत, पण त्यांचे स्वतःचे कपडे सुद्धा धुवून इस्त्री करून दुसऱ्या देशातून येत असतील, अशा माणसाने इथल्या माणसाच्या गरिबीची किती दखल घेतली. अंतकरणापासून नारा देणं वेगळं आणि त्याच्यामध्ये त्या दशेला, त्या अवस्थेला, त्या स्थितीला जाऊन त्याचा विचार करणं वेगळं. मला वाटतं आपण सामान्य पुढाऱ्याचा विचार करतो इतकी तफावत जाणवते. ज्याचा विचार काल्याच्या कीर्तनात आहे तो सोबत कोणाच्या. हे दशे चरित्र केले नारायण, ज्याने चरित्र गोपाळांच्या सोबत केलं ना. आणि आमच्या संतांना तर आश्चर्यच वाटलं. संत म्हणले काय विशेष आहे, गवळीया चेता कपिरे कोण पोरे सांगली, पण केवढा त्यांचा छंद देवा. काय देवाला त्यांचा छंद लागलेला आहे, म्हणजे मनापासून भगवंताने त्यांच्याशी मैत्री केलेली आहे. मला वाटतं मैत्री हा धर्म जगामध्ये किती मोठा आहे श्रीकृष्णाच्या चरित्रात पाहायला मिळेल. ते गोपाळांच्या सोबत असेल, नाही तर सुदामाच्या सोबत असेल. विठ्ठल परिस्थिती कुठल्याही असणाऱ्या तत्वाला आडवी येत नाही. परिस्थितीने कधी मित्रता बिघडू शकत नाही. मित्रता बिघडू शकत नाही. एखादा माणूस श्रीमंत असेल तो त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. एखादा भाऊही गरीब असतो, श्रीमंत असतो. दोघं जरी एकाच घरात वाढले, एकाच आईच्या कुशीत जन्माला आले, एकाच बापाने पालन पोषण केलं आणि सगळं जरी असलं तरी दोघांचं प्रारब्ध सारखं नाही, भिन्न आहे. दोन मित्र किती प्रिय असले तरी प्रारब्ध भिन्न आहे, ते भिन्नच असणार आहे. परिस्थिती भिन्न असू द्या, पण मनस्थितीने मात्र मित्रता कशी टिकून ठेवायची हे देवाला विचारा. आपले भक्त कसे आहेत तर मग त्या भक्तांच्या सोबत कसे राहिले पाहिजे. वास्तविक कधी कधी गोपाळांना श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की हा किती मोठा आहे आणि आपण किती छोटे. गड्यानो राजा किरे कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यानो राजा किरे. तो जर पाहिला तर राजा सिंहासनावर बसलेला आहे. राजाधिराज महाराज द्वारिकाधीश आहे. आणि आपण जर पाहिलं तर गायी वळणारे गोपाळ. पण गायी वळणारे गोपाळ आहे असं जेव्हा पाहिलं तेव्हा द्वारकाधीश श्रीकृष्णाला कळलं की समोर आपले सौंगडे आले, बालपणचे मित्र. ते सगळं सोडून त्याने सिंहासनावर माकडासारखी उडी खालून पळायला लागला. का माकडासारख्या उड्या मारायची सवय होती ना बालपणातली, ती जागृत झाली त्या गोपाळानं पाहिल्याबरोबर आणि सगळ्यांच्या मधून पळत गेला. आणि मग गोपाळ म्हणायला लागले, राजा झाला तरी अजून स्वभाव नाही बदलला. आपला जो बालमित्र श्रीकृष्ण होता ना तसाच राहिला, बरं का, तसाच राहिला. आणि मग ते गोपाळ आठवण द्यायला लागले, याला आपण कुस्ती खेळत होतो, झोंबीमध्ये खाली पाडत होतो, याच्या पाठीवर बसत होतो, याला घोडा करीत होतो, वळते आणायला पाठवित होतो. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले, मी कुठं नाही म्हणतो, तुम्ही जे मला सगळं करत होते ना. का भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती मोठे असले तरी का तुकोबाराने शब्द वापरला नारायणी. ज्याने ही चरित्र केलं तो नारायण आहे. पण नारायण असला तरी ज्यांच्यासोबत चरित्र केलं ना त्यांच्यासोबत खेळण्याकरता राहण्याकरता तसा झाला. मला वाटतं म्हणूनच देवाचे जे गुण आहे, मला वाटतं माणसं जोपर्यंत समरस होत नाही ना तोपर्यंत त्यांची कीर्तीच होणार नाही, तो देव असला तरी. मला सांगा, श्रीकृष्णाने जर गोपाळासोबत या लीला केल्या नसत्या तर आज आपण काल्याच्या कीर्तनात एवढ्या आवडीने ते गायले असत्या का? आणि संतांनी एवढी आवडीने अभंगात लिहिलं असतं का? गवळीयाचे टाकतिरे कोण पोरे चांगले, ए पाहता गोवळी, पाहता
पोरं गवळ्याची, पण काय कमाले खाय त्यांची पुष्पावळी. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला, असं म्हणून म्हटलेलं आहे. बोरे खाय वेली. अशा प्रकारचा भगवान परमात्मा जरी नारायण असला तरी तो ज्या स्थितीला आला, ज्या अवस्थेला आला, म्हणून प्रेमामध्ये मोठी ताकद आहे. ज्ञानामध्ये ताकदच आहे. ज्ञानाचा विचार तर आपण नेहमी ऐकतो, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह ज्ञानाग्नी सर्व कर्माणि, असं जरी गीताकाराने सांगितलेलं असलं. ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. अधिष्ठानाची स्थिती माणसाला प्राप्त होते, ही ज्ञानाचे महत्व आहे. पण मला वाटतं भक्तीचं महत्व त्याच्यापेक्षा थोडंसं अलौकिक आणि वेगळं आहे, विशेष आहे, की अधिष्ठान सुद्धा सोडायला लावतं, ती भक्ती आहे. विठ्ठल ज्ञानामध्ये वरची दशा प्राप्त होते, जी आपली मूळ आत्मस्थिती ती प्राप्त होते. पण भक्तीमध्ये ही विशेषता आहे की अधिष्ठानाला मूळ स्थितीला प्राप्त झालेला अथवा अधिष्ठान स्वरूप असलेला जो भगवान परमात्मा आहे, त्याला सुद्धा अवतरित करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर भक्तीमध्ये. तेव्हा ते रूप धरवो आकार, नेदो निराकार हो त्याचे. आणि म्हणून भक्तांचं सामर्थ्य आहे की भक्त भगवंताला सुद्धा अवतरित, नाही का, तृतरणे म्हणजे वर जाणे, आणि त्याला उपसर्ग लागला का खाली येणे, वर जाऊन स्थिती प्राप्त करायची आहे. पण कधी कधी वरच्याला सुद्धा खाली आणायचं. आणि खरं म्हणजे वरच्याला जर खाली आणायचं असेल ना, आपल्या प्रेमामध्ये, आपल्या भक्तीमध्ये ते सामर्थ्य. सगळ्यात वरचा कोण आहे? लोक म्हणतात वरच्याला डोळे. ऐका, तुम्ही धावपळ करीत आले, मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जर कीर्तनाला आले तर मक्काला भाव वाढणार आहे. नंतर तुम्ही नाही आले तर मग काय होऊ शकतं? म्हणून मागच्या वर्षासारखं ते किती धावपळ करीत आली पाच. नाही, नंतर वाढणार म्हणजे व्यापाऱ्याचंच वाढणार. शेतकऱ्याचं गणित तर कधीच संपलेलं असतं. विठाला विठाला काय झालं होतं आपलं? कीर्तनामध्ये ताकद आहे, भक्तीमध्ये ताकद आहे, भजनामध्ये ताकद आहे. जगातले कोणी किती मोठे असू द्या, पण भजन भक्तीने नारायण म्हणजे देव जरी असला, आदिपुरुष परमात्मा असला, तरी तो गोपाळाच्या सोबत खेळतो. आणि तुकोबाराय म्हणतात हाच भक्तीचा विशेष आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये तोच विशेषतः प्रतिपादन करायचा आहे. काल्याच्या कीर्तनात काय सांगायचं? भक्ती सांगायची आहे. कोणती भक्ती? जी गोपी गोपाळाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची केली. यथा व्रज गोपिकाणां, व्रज गोपिकांनी जी गोपाळ परमात्म्याची, भगवंताची भक्ती केली, त्या भक्तीचं वर्णन काल्याच्या कीर्तनात विशेष आहे. आणि एवढा मोठा देव भक्तीने वश केला जातो, हाच काल्याचा प्रसाद आहे. खरा कोणता प्रसाद आहे? भगवान परमात्म्याचं स्वरूप, ती भक्ती, तो आनंद जीवाला प्राप्त होतो. खरं म्हणजे आपण एवढे साधनाशील नाही, परमार्थाचा काही लाभ आपल्याला मिळावा. संसारामध्ये अडकलेली जी माणसं आहेत ते योग करू शकत नाही, याग करू शकत नाही, ज्ञानप्राप्ती तर खूपच दूर आहे. समाधी शक्कन मुमुक्षुत्व आणि ते सगळ्या भानगडी, तिथपर्यंत आमची कुठलीच पोहोच नाही. पण काहीच नसलं तरी आम्ही माणसं एक करू शकतो. कीर्तनामध्ये येऊ शकतो, भगवंताचं चरित्र ऐकू शकतो, कथेमध्ये बसू शकतो, भगवंताचं चरित्र ऐकू शकतो. आणि आमचे संत म्हणतात बस तेच भक्तीचं सूत्र आहे. भक्तीचं काय सूत्र आहे? दगड कसे असतो, पण ते सत्संगाच्या नदीमध्ये एकदा जर पडले, प्रवाहामध्ये एकदा जर पडले ना, तर ते वाहत 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 नर्मदेचे गोटे होतील. आणि नर्मदेचे गोटे होतील म्हणजे काय होतील? नर्मदेचे गोटे होतील म्हणजे साक्षात शंकरच होतील, भगवान शिवच होतील. ती जीव राहणारच नाही. म्हणून बाकीच्या ठिकाणचे गोटे गोटे असतात. नर्मदा का हर कंकर शंकर होत आहे, काय म्हटलेलं आहे? हर कंकर शंकर होत आहे. त्या नर्मदेमधला जो दगड उचलला तो शंकरच आहे. आता वेगळी प्राण प्रतिष्ठा करून त्याच्यात मंत्र बोलून पुन्हा आणायची गरजच नाही. चेतना नर्मदेतला जर गोटा असेल तर तो भगवान शंकरच आहे. आणि गंडकीतला जर गोटा असेल तर तो शालिग्राम विष्णूच आहे. विठ्ठल विठ्ठल मला काही
सांगायचं इथं? दगडाचं सांगायचं थोडंच उभं राहिलो आपण, माणसाचं सांगायचं आहे. आपण माणसं सुद्धा तसे अज्ञानाने दगडच आहोत. मातीची या खोळी दगड आला पोटाशी, तुका म्हणायची बुद्धीच्या चिजड त्या होणी दगड बरे देवा. असेच आपण सगळे म्हणजे दगडाच्याच जातीचे. पण आपण दगड जरी असलो तरी सुद्धा आपलं कल्याण करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या कीर्तनात आहे, त्याच्या चिंतनात आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही या कीर्तन अनंत विकार व्यसनाधीन असणाऱ्या या संसाराच्या अधीन आहे. म्हणून आम्ही दगड झालेलो आहोत. चेतन असून देव असून जीव झालेलो आहोत. पण भगवंताच्या भक्ती भजनामध्ये सत्संग आणि कथेमध्ये जर आम्ही बसलो ना तर आमची गत सुद्धा त्या नर्मदेच्या गोट्यासारखी होईल. आम्ही शंकर हो, आम्ही शालिग्राम हो. पण कशाने? कथा कीर्तनात बसल्याने हे परिवर्तन आमच्या जीवनामध्ये शक्य आहे. आणि म्हणून आम्हाला एकच करायचं आहे, त्याच्यामध्ये राहायचं. बरेच माणसं म्हणत असतात की महाराज आम्हाला गीता वाचता येत नाही, आम्हाला संस्कृत येत नाही. काही लोकांना संस्कृतचाच नाद येऊन जाऊन खरं म्हणजे ज्यांना येतं ते वाचित नाही, ते उघडीतही नाही. ज्यांना येत नाही ना त्यांना नाद असा आहे की ते म्हणतात आम्हाला संस्कृत येत नाही, आम्हाला गीता येत नाही, आम्हाला श्लोक वाचता येत नाही. नको येऊ दे ना, काय अडलं त्याच्या वाचून. नसेल येत पण ज्ञानेश्वरी वाचा. संस्कृत येत नाही म्हणून तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी केली नाही का? ती संस्कृताची गाठ सोडली आणि ती मराठी आपल्या पुढे उकळून ठेवली. आता ती आपल्या समोर असताना आम्ही संस्कृत, पण आलं तर चांगलंच आहे, नसलं तर काय अडचण आहे. जेव्हा वय आहे, जेव्हा अवस्था आहे, तेव्हा जरूर माणसाने प्रयत्न केला पाहिजे. गीता वाचता यावी, संस्कृत यावं, संहिता घ्यावी, सगळं आहे. नसेल येत, आपलं वय झालं असेल तर मग आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य काय कमी नाही ना, पुण्याची गणना कोण. आता काही माणसाचं ते येऊन जाऊन आमच्याला हाच धडाका असतो. ते म्हणतात महाराज आम्ही संसारिक माणसं. मला आता काही तुम्हाला काही नवीन बोर्ड लावायची काही गरज आहे का? आम्ही आधीच ओळखलेलं आहे, तुम्ही संसारिकच आहे. आम्ही कुठं तुम्हाला संन्यासी म्हणतो का, तुम्हाला मुनी म्हणतो का, तुम्हाला ऋषी म्हणतो? तुम्ही संसारी आहेत हे हातातल्या काकणा इतकं सिद्ध आहे. आता सांगायची काय गरज आहे? आता हे सांगा की आम्ही त्या संसारात शेंडी सगट बुडालो हे सांगा. आम्ही संसारी हे नका सांगू, आम्ही किती बुडालो हे सांगा. आणि अजूनच पुढे जाऊन सांगायचं असलं तर सांगा की आम्ही नुसते संसारी नाही तर त्या संसारामध्ये आम्ही आसक्त आहोत. आसक्त की आम्ही थोडा सुद्धा आम्हाला त्याच्यातून बाजूला व्हावं वाटत नाही अथवा आम्ही होऊ शकत नाही. ही अडचण. खरं म्हणजे आपले माणसं अडचण नाही सांगत, त्याचं बॅकग्राऊंडच तयार करतात. आधी खरं म्हणजे मूळ अडचण सांगितली पाहिजे. आस्तिक दर्शनकारामध्ये आणि नास्तिक दर्शनकारामध्ये नेहमी हेच भांडण असायचं. ते सांगतात तुम्ही बाकीच्या सगळ्या व्याख्या सांगू नका, तुमचं मूळ दुःख काय, आजार काय तो सांगा. नास्तिक लोकांचा एवढा विचार असतो. महात्मा बौद्ध म्हटले की तुम्ही या सगळ्या मोठमोठ्या व्याख्या विवेकाच्या, वैराग्याच्या, याच्या त्याच्या सगळ्या सांगतात. याच्यापेक्षा तुम्ही आता सध्या कोणत्या स्थितीवर आहे, आता तुमच्या मनाची दशा काय, तुम्हाला काय आवडतं ते खरं सांगा. तुम्हाला जर खूप पैसा आवडत असेल ना तर सांगा की मला देव कमी आवडतो, पैसा जास्त आवडतो. मला देव कमी आवडतो, मुलगा जास्त आवडतो. मला देव कमी आवडतो, नातू जास्त आवडतो. पण आपले माणसं ते सांगणार नाही. आपले माणसं इथून सुरुवात करतील की महाराज हे सगळं दिसतं ना हे नाशवान आहे. आपली आस्तिक माणसाची अडचण पाहतो नाही, हे सगळं नाशवान आहे. हे मुलं बाळ, लेकरं, बायका, पोरं कोणी कोणाचं नाही. हे आम्ही कीर्तनात सांगतो का तुमच्या घरी आल्यावर तुम्ही आम्हाला सांगता
तुमच्याकडे आल्यावर तुम्ही आम्हाला सांगतो, म्हणजे डोस सारखे एकमेकाला चालूच आहे. आम्ही तुमच्याकडे बसलो तर तुम्ही आम्हाला सांगायचं आणि उभं राहिलं का आम्ही तुम्हाला सांगायचं, मिळून सगळे सारखेच आहे. आसक्तीनं तुमची गेलेली आहेत आणि आसक्तीनं आमची गेलेली आहे. नास्तिक माणसाचा हाच आरोप आपल्यावर आहे. काय नाही, आम्हाला देव आवडतो एवढं म्हणायचं फक्त. आस्तिक मला सांगा, खरंच आम्ही मग भक्त थोडेच आहे. आस्तिक म्हणजे फार चांगला असतो असं काही नाही. आम्हाला देव आवडतो एवढं आम्ही म्हणतो. तोंडाने देव आवडतो असं म्हणायचं आणि प्रेम मात्र विषयावर, विकारावर आणि संसारावरच करायचं. आस्तिक माणसाचा झालेला सगळ्यात मोठी गल्लत इथं आहे. बस भक्ताच्या जीवनामध्ये एवढं फरक आहे. काल्याच्या कीर्तनात ते कशा करता सांगितलं, एवढंच सांगितलं की देव सुद्धा, आपण संसारी, गृहस्थी, अज्ञानी, अशिक्षित, निरक्षर आणि सामान्य जरी असलो, पण मनापासून जे खरं आहेत ना, आपलं प्रेम जर देवावर असेल तर मग ते व्यक्त करण्याची गरज नाही. देव किती मोठा असला तरी तो भगवान परमात्मा खाली येतो आणि आपल्यातच राहतो. मला वाटतं सगळ्यात मोठा हा काला गोपाळांच्या जीवनात झाला. त्याच्यानंतर हा काला ज्ञानोबा तुकोबारायांसारख्या संतांच्या जीवनात झाला. त्याच्यानंतर हा काला करण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो, पण तो काला आमच्याकडून शक्य होत. कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आमच्या भक्तीने देव आमच्यापर्यंत, आम्ही अभंग गाऊ शकतो, दळिता कांडिता तुझं गाईन कांडिता गाऊ शकतो. आम्ही कीर्तनामध्ये चांगलं आख्यान सांगू शकतो की विटेवरचा भगवान श्रीकृष्ण जनाबाईच्या घरी दळू लागण्याकरता आला आणि जनाबाईला दळू लागला. आम्ही हेही सांगू शकतो की जनाबाईने जर गौरीला हात लावला तर ती गौरी काय म्हणते, विठ्ठल विठ्ठल म्हणते. इथं बसलेल्या कोणालाही चरित्र माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्याच्यात आम्ही त्यांचं सांगत राहतो. गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते आणि ज्या गौरीला जनाबाईने हात लावला नाही ती गौरी कीर्तनात बसली तरी तोंडाने सुद्धा म्हणणार नाहीत. म्हणजे आम्ही तोंडाने म्हणणार नाहीत बरं का, अथवा म्हणत नाही, ही आमची अडचण आहे. जनाबाईची गौरी बोलली याच्यात आम्हाला संशय नाही, पण आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, ही अडचण आमच्याकडून सुटत नाही. आस्तिक माणसाची झालेली गल्लत. म्हणजे आमच्या जीवनात काला होण्याकरता अडचण काय? गोपी गोपाळ आमच्यासारखे सामान्य स्त्रिया पुरुष होते, संसारात होते, गौऱ्या तापीत होत्या, खेड्यात राहत होत्या, गायी वळत होत्या, हेच करत होत्या. पण खरं सांगू का, श्रीकृष्णाशिवाय त्यांना या संसारातलं कोणतंच काही गोड वाटत नव्हतं, विशेष वाटत नव्हतं आणि त्यांचं मन त्याच्यात लागत नव्हतं. आणि म्हणून तर असं म्हटलेलं आहे की एक गोपी वृंदावनात यमुनेच्या काठावर बसली, नारदासारखे महात्मे आले, तिने ध्यान लावलं. कथा सगळ्यांना माहीतच आहे. आणि तिला विचारलं नारद म्हणे, अरे गोपी, सगळे कामधंदे सोडून आज एकांतात ध्यान लावलं, कोणाचं ध्यान करीत बसली? गोपी म्हणले, नारद मुनी तुम्ही ओळखा बरं मी कोणाचं ध्यान करते. ते नारद मुनी होते, ते हसायला लागले. ते म्हणले, गोकुळातली जर गोपी आहे आणि यमुनेच्या काठावर जर ध्यान करीत बसली तर दुसरं कोणाचं करणार आहे? त्या श्रीकृष्णाचंच ध्यान करते. सांगा बरं महाराज, कशा करता करत असेल? म्हणजे याच्याकरता करत असेल की तो श्रीकृष्ण माझ्या चित्तात बसावा, माझ्या ध्यानात यावा म्हणून ध्यान करीत असेल. ती गोपी हसायला लागली. ती म्हणे, महाराज तुमचं चुकलं गणित. म्हणजे काय झालं? तो माझ्या चित्तात अगोदर